आईला मी खरंच खूप भारी आहे. बायका आरशात बघताना सुद्धा स्वतःकडे नीट पाहत नाही. त्यांना लहानपणापासून तू असंच वाग, तू अशीच दिसली पाहिजे, तू मुलगी आहेस, तुला हे आलंच पाहिजे, तुला हे नियम करायला पाहिजेत. ज्या समाजाने घालून दिलेल्या संकल्पना आहेत म्हणजे सौंदर्याच्या, त्याच्या त्याच्यातच स्त्री स्वतःला पाहते. आरशामध्ये बघताना पण स्त्री म्हणते, माझ्या डोळ्याखाली काळं आलंय, मी थोडीशी काळी दिसते, चेहऱ्यावर डाग आहेत. पण ती हे बघत नाही, की मी किती सुंदर आहे. डागांच्या सोबत पण मी सुंदर दिसते. हे बघायला तिला शिकवलेलंच नाही समाजाने. मुलगी लहानपणापासून सतत कुठल्या ना कुठल्या दडपणाखाली जगत आलेली असते. तिला सतत असं शिकवलं गेलेलं असतं का तुला लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जायचंय. हे तुझं घर नाहीये. लग्न केल्यानंतर नवऱ्याच्या माणसांना तुला आपलं म्हणायचंय. हे तिला शिकवलं गेलेलं असतं. तुला तुझं अस्तित्व विसरायचं आहे. तुझं आडनाव तुला बदलायचं आहे. हे ती बायका आरशात बघताना सुद्धा स्वतःकडे नीट पाहत नाही. त्यांना लहानपणापासून तू असंच वाग, तू अशीच दिसली पाहिजे, तू मुलगी आहेस, तुला हे आलंच पाहिजे, तुला हे नियम करायला पाहिजेत. ज्या समाजाने घालून दिलेल्या संकल्पना आहेत म्हणजे सौंदर्याच्या, त्याच्या त्याच्यातच स्त्री स्वतःला पाहते. आरशामध्ये बघताना पण स्त्री म्हणते, माझ्या डोळ्याखाली काळं आलंय, मी थोडीशी काळी दिसते, चेहऱ्यावर डाग आहेत. पण ती हे बघत नाही, की मी किती सुंदर आहे. डागांच्या सोबत पण मी सुंदर दिसते. हे बघायला तिला शिकवलेलंच नाही समाजाने. मुलगी लहानपणापासून सतत कुठल्या ना कुठल्या दडपणाखाली जगत आलेली असते. तिला सतत असं शिकवलं गेलेलं असतं का तुला लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जायचंय. हे तुझं घर नाहीये. लग्न केल्यानंतर नवऱ्याच्या माणसांना तुला आपलं म्हणायचंय. हे तिला शिकवलं गेलेलं असतं. तुला तुझं अस्तित्व विसरायचं आहे. तुझं आडनाव तुला बदलायचं आहे. हे ती नवऱ्याकडे गेल्यावर तुला पूर्ण विसरावं लागेल. तुला बदलावं लागेल. हे तिला शिकवलं जातं लहानपणापासून. त्यामुळं ती सतत कुठल्या ना कुठल्या दडपणाखाली जगत असते. मुलाला जर वेळेवर जेवण दिलं नाही, तर तिला वाटतं खूप मोठी चूक झाली. नवऱ्याला आवडीचा स्वयंपाक बनवला नाही, तर ती मनाला खूप खाते. चुकलं असं वाटतं. तिला वाटतं खूप मोठी चूक झाली. कारण तिची जडणघडणच तशी झालेली असते. ती स्वतःसाठी जगतच नसते. स्वतःला तिने मारून टाकलेलं असतं. स्वतःला विसरलेली असते आणि नवऱ्याच्या घरी ही वेगळी मुलगी बनून आलेली असते. ती सून असते, ती बायको असते, ती आई असते. तिला त्यांची भूमिका चांगल्या पद्धतीने निभवायची असते. हे तिच्यावर समाजाने टाकलेलं दडपण असतं. ती का नाही बोलत? इट्स ओके. आज नाही मी मुलाला डब्बा दिला. इट्स ओके. होत आहे. आज स्वयंपाक नाही चांगला बनवला. इट्स ओके. होतं असं कधी-कधी. असं ती कधी बोलायला शिकणार?
ती स्वतःकडं कधी बघणार, स्वतःची स्तुती कधी करणार, स्वतः आरशामध्ये स्वतःसाठी कधी बघणार, समाजासाठी नाही, की दुसऱ्यांना मी कशी दिसते, दुसऱ्यांना मी सुंदर कशी वाटेल, हे न बघता स्वतःच स्वतःसाठी जेव्हा बघेल, स्वतःची जी स्तुती करेल, तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्त्री दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण होईल आणि दुसऱ्या स्त्रीचा आदर करायला शिकेल, असं मला वाटतं. खरंच रोज सकाळी उठून आरशामध्ये प्रत्येक स्त्रीने स्वतःला बघून म्हणायला शिकलं पाहिजे, येस, तू खूप भारी आहेस, तू बेस्ट आहेस, यू आर रॉकिंग, तू खूप सुंदर आहेस. हे जेव्हा ती प्रत्येक स्त्री स्वतःला बोलायला शिकेल, तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री सुखी होईल, मस्त वाटेल. या संसाराच्या रगाड्यात तिची खूप ओढाताण होते, है ना? खूप भारी होईल ना प्रत्येक स्त्री जेव्हा आरशात उठून स्वतःला यू आर रॉकिंग असं बोलायला शिकेल ना, तेव्हा खरंच स्त्री खऱ्या अर्थाने सुखी, आनंदी, जबरदस्त होईल. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला असं आरशामध्ये बघून स्वतःची तारीफ कराल ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्या स्त्रीला जज करणार नाही, क्रिटिसाइज करणार नाही आणि दुसऱ्या स्त्रीची पण तुम्ही तारीफ कराल, तिची चांगली मैत्रीण म्हणाल. काय बरोबर आहे ना? खरंच रोज सकाळी उठून आरशामध्ये प्रत्येक स्त्रीने स्वतःला बघून म्हणायला शिकलं पाहिजे, येस, तू खूप भारी आहेस, तू बेस्ट आहेस, यू आर रॉकिंग, तू खूप सुंदर आहेस. हे जेव्हा ती प्रत्येक स्त्री स्वतःला बोलायला शिकेल, तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री सुखी होईल, मस्त वाटेल. या संसाराच्या रगाड्यात तिची खूप ओढाताण होते, है ना? खूप भारी होईल ना प्रत्येक स्त्री जेव्हा आरशात उठून स्वतःला यू आर रॉकिंग असं बोलायला शिकेल ना, तेव्हा खरंच स्त्री खऱ्या अर्थाने सुखी, आनंदी, जबरदस्त होईल. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला असं आरशामध्ये बघून स्वतःची तारीफ कराल ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्या स्त्रीला जज करणार नाही, क्रिटिसाइज करणार नाही आणि दुसऱ्या स्त्रीची पण तुम्ही तारीफ कराल, तिची चांगली मैत्रीण म्हणाल. काय बरोबर आहे ना? मग जे सगळीकडे म्हटलं जातं, आपल्याकडे म्हणतात, बाईच बाईची दुश्मन आहे, बाईच एका बाईला मागे खेचण्याचा प्रयत्न करते. असं वागल्यामुळे मला वाटतं हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. बाई बाईची दुश्मन नसून ती मैत्रीण बनेल. काय वाटतं?